नमस्कार मित्रांनो. आजच्या लेक्चर 4 मध्ये आपण भारतीय संविधानाच्या अशा भागाचा अभ्यास करणार आहोत ज्याला संविधानाचा आत्मा, आरसा आणि परिचय पत्र म्हटले जाते, आणि तो म्हणजे घटनेचा सरनामा. UPSC आणि MPSC या परीक्षेच्या दृष्टीने हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आणि हायलाइटिंग आहे. हा केवळ संविधानाच्या सुरुवातीचा भाग नाही, तर आपल्या देशाचे ध्येय आणि लोकशाहीचे तत्वज्ञान या सामावलेले आहे. चला तर मग वेळ न घालवता थेट सरनाम्यातील शब्दापासून आपण या विषयाची सखोल तपासणी करूया. सुरुवात होते विथ द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे आम्ही भारतीय लोक हॅव सॉलेमली रिझॉल्व्ड टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इनटू सॉव्हरीन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक. म्हणजे आम्ही भारतीय लोक दृढ निश्चय करतो की देशाला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रणित गणराज्य प्रत्येक नागरिकाला देणार टू सिक्युअर टू ऑल इट्स सिटीजन. जस्टिस, न्याय म्हणजे कोणत्या प्रकारचं, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ आणि वर्शिपच्या स्वरूपात. इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी म्हणजे प्रत्येकाला समान दर्जा आणि समान संधी. टू प्रमोट अमंग देम ऑल. फ्रेटर्निटी, अचिव्हिंग द डिग्निटी ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल अँड द युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन म्हणजे बंधुत्व. प्रत्येक जो नागरिक असेल तो देशाचा, त्यांच्यामध्ये बंधुभाव असायला पाहिजे. इन युअर कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली द 26th day of November 1949 म्हणजे 26 नोव्हेंबर हा दिवस त्यावरती लिहिला आहे. टू हिअर बाय अडॉप्ट, इनॅक्ट अँड गिव्ह टू अवर सेल्फ दिस कॉन्स्टिट्यूशन म्हणजे हा जो संविधान आहे आम्ही स्वतःसाठी त्याला लागू करत आहोत. तर मित्रांनो, हे प्रिॲम्बलची सुरुवात आहे. Preamble serve as introductory statement of Indian Constitution. It sets out philosophy, objective, and the basic structure of the nation. देशाचं तत्वज्ञान, संविधानाचं तत्वज्ञान, उद्देश आणि बेसिक स्ट्रक्चर किंवा घटनेची मूळ संरचना यातनं स्पष्ट होते. आता जे लिगल ल्युमिनरीज किंवा लिगल एक्सपर्ट होते किंवा पॉलिटिकल थिंकर्स होते, त्यांचं याच्यावरती काय मत होतं, यांचे जे मत असतात किंवा स्टेटमेंट असतात यांच्यावरती सरळ प्रश्न विचारले जातात. तर तुम्ही त्यांचे डिस्क्रिप्शन लक्षात ठेवा. यात पहिले याने पालखीवाल यांनी म्हटलंय आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. इट कॅप्चर द इसेन्शियल पर्सनॅलिटी ऑफ द डॉक्युमेंट म्हणजे डॉक्युमेंटची पर्सनॅलिटी कशी आहे किंवा चरित्र कसं आहे यातनं दिसतं. आयडेंटिटी कार्ड आहे, तो ओळखपत्र आहे. KM मुन्शी यांनी म्हटलंय द हॉरोस्कोप ऑफ सॉव्हरीन डेमोक्रेटिक रिपब्लिक. इट प्रेडिक्ट द फ्युचर पाथ अँड डेस्टिनी ऑफ द नेशन की त्याद्वारे आपला फ्युचर पाथ आणि डेस्टिनी जी आहे संविधानाची ती कळते. पंडित ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलंय soul of the constitution is called precious corner and jewel set in the constitution किंवा त्याला jewel set किंवा precious corner असा शब्द हे त्यांनी वापरला आहे. सर अर्नेस्ट बार्कर यांनी कीनोट टू द कॉन्स्टिट्यूशन म्हटलं आहे. हे ब्रिटिश पॉलिटिकल सायंटिस्ट होते आणि त्यांनी त्यांच्या ह्या पुस्तकामध्ये कोट केलं आहे. जस्टिस दयातुल्ला यांच्यानुसार द सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन विजलेस द पॅटर्न ऑफ अवर पॉलिटिकल सोसायटी म्हणजे आपले राजकीय समाज जो आहे त्याचं पॅटर्न याद्वारे प्रस्थापित होतो आणि ती घटनेची आत्मा आहे. आणि जे अमेरिकेचं डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स होतं त्यासोबत यांनी कम्पेअर केलं. जर विचारलं गेलं की डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स सोबत कोणी कम्पेअर केलं तर जस्टिस हिदायतुल्ला हे नाव तुम्ही लक्षात ठेवायचं. आता आपल्या भारतीय राजकीय व्यवस्थेचे 5 स्तंभ आहेत, 5 पिलर्स, आणि ते कन्सेप्ट आपण इन डिटेल समजून घेऊया. पहिला शब्द आहे तो सॉव्हरीन किंवा सार्वभौम म्हणजे देशाकडे ॲब्सोल्यूट अथॉरिटी आहे आणि कोणत्याही एक्सटर्नल पॉवरचं भारतावरती नियंत्रण नाही, कोणत्याही बाह्य शक्तीचं भारतावरती नियंत्रण नाही आहे, म्हणजे भारत देश सार्वभौम आहे. आणि त्याच्यानुसार भारत कोणत्याही नवीन टेरिटरीला एक्वायर करू शकतो, स्वतःची टेरिटरी देऊ शकतो, युनायटेड नेशनची मेंबरशिप घेऊ शकतो, कॉमनवेल्थची मेंबरशिप घेतली तरी पण यांच्याद्वारे पॉवर लिमिट होत नाही. लक्षात ठेवा, सॉव्हरीन नेशन जो असतो त्याला कोणताही बाह्य नियंत्रण नसतो किंवा आंतरिकही कोणत्याही प्रकारच्या त्याच्यावरती मर्यादा असतात. जसं भारताचा विचार केला तर भारताची इंडिपेंडंट फॉरेन पॉलिसी आहे, आपल्यावरती कोणाचाही प्रभाव नाही आहे. तसेच आंतरिकदृष्ट्या सुद्धा आपल्या इथं जे प्राईम मिनिस्टर आहेत ते निवडले जातात, त्यांच्यावरती कोणताही प्रभाव कोणाचा नसतो. ॲज कम्पेअर टू पाकिस्तान, बांगलादेश किंवा म्यानमार सारख्या देशांचा विचार केला तर इथं सैन्य प्रमुख यांचं नियंत्रण आंतरिकदृष्ट्या दिसतो आपल्याला आणि बाह्यदृष्ट्या इतर देशांचा प्रभाव त्यांच्या अर्थव्यवस्थेवरती किंवा इतर क्षेत्रावरती दिसून येतो. दुसरा शब्द आहे सोशलिस्ट किंवा समाजवादी. आपल्या इथं जो समाजवादी शब्द आहे तो म्हणजे डेमोक्रेटिक सोशलिझम किंवा लोकशाही प्रणित समाजवाद. त्याच्यामध्ये मिक्स इकॉनॉमीचा कन्सेप्ट इन्क्लूड करण्यात आला आणि त्यात मेन टार्गेट होतं की देशातली दारिद्र्य आणि असमानता संपुष्टात आणणे, टू एंड पॉवर्टी अँड इनइक्वॅलिटी फ्रॉम द इकॉनॉमी. समाजवादी संकल्पना जी आहे अर्थशास्त्राच्या दृष्टीने
याच्यामध्ये मार्क्सिझम आणि गांधीइझम आपण एका प्रकारे मिक्स केला असं पण म्हणू शकतो. आणि हे 42व्या घटनादुरुस्तीद्वारे आपल्या संविधानामध्ये ऍड करण्यात आले. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की मिक्स इकॉनॉमीची संकल्पनाचा स्वीकार पंडित नेहरू यांनी पहिल्या पायपासूनच केला होता. आणि इव्हन 1955 मध्ये जेव्हा काँग्रेसचा आवडी सेशन झाला त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह ठेवण्यात आलं होतं की टू स्टॅब्लिश द सोशलिस्टिक पॅटर्न ऑफ सोसायटी किंवा समाजवाद प्रेरित समाज निर्मिती करणे हा आमचा टार्गेट असणार. आणि ही जी अर्थप्रणाली आहे याच्यामध्ये अधिसत्तेचं प्रभुत्व हे प्रमुख आर्थिक क्षेत्रावरती असतो किंवा मे बी पब्लिक सेक्टर प्लेज द डॉमिनंट रोल इन द इकॉनॉमी. म्हणजे सार्वजनिक क्षेत्र हे अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करते. जसं तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक क्षेत्रामध्ये भारत सरकारच्या ज्या कंपन्या आहेत ते पब्लिक सेक्टरला बिलॉंग करतात. जसं भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड इत्यादी ज्या कंपन्या आहेत त्या भारत सरकारच्या मालकीच्या आहेत. आणि खाजगी कंपन्या पण सोबत आहेत. म्हणजे खाजगी कंपन्या आणि सार्वजनिक कंपन्या जेव्हा देशात असतात तेव्हा त्याला मिक्स इकॉनॉमी किंवा मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात. त्या प्रकारच्या अर्थप्रणालीचा आपण स्वीकार केला आहे. नेक्स्ट शब्द आहे सेक्युलर. सेक्युलर हा शब्द ॲक्च्युली पाश्चिमात्य देशांमध्ये अस्तित्वात आला. त्या ठिकाणी त्याचं मिनिंग होतं सेपरेशन ऑफ अफेअर्स ऑफ चर्च फ्रॉम दी स्टेट. म्हणजे स्टेट आणि चर्चचे अफेअर जे असतील, व्यवहार जे असतील त्याला विभक्त करणे. पण भारतामध्ये आपण सेक्युलरिझमचं पॉझिटिव्ह कनोटेशन घेतलंय. दॅट स्टेट हॅज नो रिलिजन बट गिव्स इक्वल रिस्पेक्ट टू ऑल. की देशाचा कोणताही धर्म नाही पण या देशामध्ये सर्व धर्मांना सारखी वागणूक दिली जाईल किंवा सारखा सन्मान दिला जाईल. हा शब्द सुद्धा आपल्या संविधानमध्ये नव्हता. याला 42व्या घटनादुरुस्तीद्वारे ऍड करण्यात आला आहे. परंतु आपल्या कलम 25 ते 28 जो राईट टू रिलिजन किंवा धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे त्याच्यामध्ये सेक्युलर शब्दाची विवेचना आपल्यास दिसून येते. नेक्स्ट शब्द आहे डेमोक्रेटिक. आणि आपण रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीचा स्वीकार केला आहे की पॉवर जो आहे तो लोकांसोबत आहे आणि बॅलेटच्या थ्रू किंवा मतदान पेटीच्या थ्रू ते त्यांचं पॉवर दाखवू शकतात. तर मित्रांनो, प्रातिनिधिक लोकशाही त्याच्यामध्ये आपण प्रतिनिधी निवडतो आणि प्रतिनिधी देशाचे निर्णय घेतात. आणि तसेच आपल्या देशामध्ये युनिव्हर्सल एडल्ट फ्रँचाइज तत्व कलम 326 मध्ये दिसून येतो. कलम 14 नुसार रूल ऑफ लॉ किंवा कायद्याचा राज्य असेल. आणि आपल्या इथं पिरियडिक इलेक्शन राज्याचे आणि केंद्राचे होत राहतात. म्हणून डेमोक्रेसी भारतामध्ये व्हायब्रंट आहे असं आपण म्हणू शकतो. रिपब्लिक, ज्या देशाचा राष्ट्रप्रमुख निवडलेला असतो त्यास रिपब्लिक म्हणतात. ब्रिटन सारखा देश जर म्हटलं तर त्या ठिकाणी राष्ट्रप्रमुख हा बकिंगहॅम पॅलेसमधनं येतो. तो हेरिडिटरी किंवा वारसा हक्कानुसार तिथं त्या पदावरती विराजमान होतो. म्हणून ब्रिटन कॉन्स्टिट्युशनल मोनार्की आहे. किंवा मे बी सौदी अरेबिया, UAE सारखे जर देश पाहिले तर तिथं सुलतान सरळ राजा म्हणतात. म्हणून ते मोनार्की आहेत किंवा राजेशाही आहे तिथं. पण भारत एक रिपब्लिक आहे. इथं राष्ट्रप्रमुख निवडला जातो. द प्रेसिडेंट इलेक्टेड, नॉट हेरिडिटरी मोनार्क. ऑल पब्लिक ऑफिसर्स आर ओपन टू ऑल सिटीजन्स, नो प्रिव्हिलेज क्लास. भारतामध्ये प्रिव्हिलेज क्लास कोणी नाही आहे आणि प्रत्येक पब्लिक ऑफिस सर्व नागरिकांसाठी ओपन आहे. आता सरनाम्याचे उद्देश कोणते होते? याच्यामध्ये 4 पिलर किंवा 4 स्तंभ आहेत. पहिलं जस्टिस, सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल. की न्याय जो असेल तो सामाजिक, आर्थिक आणि राजकीय तिन्ही स्वरूपाचा आपला संविधान प्रदान करतो नागरिकांना. जस्टिस हा जो कन्सेप्ट आहे तो 1917 मध्ये रशियामध्ये झालेल्या बोल्शेविक रिव्होल्युशन पासून आला आणि त्याद्वारे देशाला कल्याणकारी राज्य किंवा वेलफेअर स्टेटमध्ये कन्वर्ट करणे हा त्याचा उद्देश आहे. वेलफेअर स्टेट किंवा कल्याणकारी राज्याची निर्मिती करणे हा त्याचा उद्देश आहे. या सर्वात पहिला जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे सोशल जस्टिस. की प्रत्येक नागरिकासोबत सारखी वागणूक केली जाईल आणि त्यांच्यासोबत कोणताही सामाजिक भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे जाती, रंग, धर्म, लिंग या आधारावरती भेदभाव होणार नाही आणि कोणत्याही समाजातील अंगाला स्पेशल प्रिव्हिलेज किंवा विशेष वागणूक दिली जाणार नाही. हे झालं सोशल जस्टिस. त्याच्यामध्ये इक्वल ट्रीटमेंट टू ऑल सिटीजन, सर्व नागरिकांसोबत सारखी समभाव ठेवला जाईल. इकॉनॉमिक जस्टिसमध्ये नो डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन वेल्थ, इन्कम, प्रॉपर्टी. म्हणजे संपत्ती, मिळकत आणि प्रॉपर्टीच्या बेसिसवरती कोणासोबतही भेदभाव केला जाणार नाही. इट इन्व्हॉल्व इलिमिनेशन ऑफ इनइक्वालिटी इन द वेल्थ. आणि आपल्या देशातून जी आर्थिक असमानता आहे त्याला कमी करण्याचा प्रयत्न स्टेट करणार. नंतर पॉलिटिकल जस्टिस, सर्व जे नागरिक आहेत त्यांना सारखे राजकीय अधिकार असतील आणि सर्व पॉलिटिकल ऑफिस सर्व नागरिकांसाठी ओपन राहतील आणि सरकारमध्ये पण सर्व नागरिकांचा सारखा आवाज असेल. ऑल इक्वल व्हॉइस इन गव्हर्नमेंट.
आता की लिंक याच्यामध्ये ते सोशल इकॉनॉमिक जस्टिसमध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. आपल्या इथं तुम्ही लक्षात ठेवा की सिस्टमिक डिस्ट्रीब्युशन केलं जातं. ज्या प्रकारे प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन सिस्टम आहे, प्रगतिशील कर प्रणाली, त्याच्यामध्ये अमीर लोकांना टॅक्स केलं जातं आणि जे गरीब लोक आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याचशा त्यांना सुविधा दिल्या जातात. मे बी रॅशन वगैरे मुक्त दिलं जातं किंवा मे बी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, थेट लाभ हस्तांतरणच्या स्कीम आहेत, त्याच्या थ्रू त्यांना बरीचशी मदत आपला स्टेट किंवा आपली सरकार देत राहते. नेक्स्ट कन्सेप्ट येतो तो म्हणजे लिबर्टी, थॉट एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ आणि वर्शिप. आता विचार, अभिव्यक्ती, विश्वास आणि जे पूजा पद्धती वगैरे असतील याच्यामध्ये स्वातंत्र्य झाले. हा तत्व आपण फ्रेंच रिव्होल्युशन किंवा फ्रेंच राज्यक्रांती जी फ्रान्समध्ये झाली होती 1789 पासून 1799च्या काळात, तिथनं आपण घेतलंय. याचा मिनिंग होतो ॲब्सेन्स ऑफ रिस्ट्रेंट ऑन इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटीज अँड प्रोव्हाइडिंग ऑपॉर्च्युनिटी फॉर पर्सनल डेव्हलपमेंट. म्हणजे वैयक्तिक विकासासाठी संधी उपलब्ध करून देणे आणि कोणत्याही इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटीवरती प्रतिबंध न आणणे. परंतु लिबर्टी हा जो तत्व आहे तो पण ॲब्सोल्यूट किंवा निरपेक्ष नाही आहे. लिबर्टीचं मिनिंग लायसेन्स टू डू एनिथिंग होत नाही किंवा कोणत्याही गोष्टी करण्यासाठी परवाना भेटला असं होत नाही. इट इज क्वालिफाईड अँड मस्ट एन्जॉयड विदिन कॉन्स्टिट्युशनल लिमिट. संवैधानिक मर्यादेच्या आत राहून तुम्ही लिबर्टी किंवा स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकतात. आणि फंडामेंटल राईटच्या द्वारे लिबर्टी किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य आपल्या न्यायमंडळाद्वारे इन्फोर्सिबल किंवा लागू केला जातो किंवा न्यायप्रविष्ट तो आहे. नेक्स्ट शब्द येतो तो म्हणजे इक्वालिटी ऑफ स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे दर्जाच्या बाबतीत किंवा संधीच्या बाबतीत देशामध्ये समानता असेल. इट एम टू रिमूव्ह स्पेशल प्रिव्हिलेज अँड प्रोव्हाइड एडिक्वेट ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑल. सर्वांना सारखी संधी याद्वारे उपलब्ध केली जाते. या 3 डायमेन्शन आहेत. पहिलं इक्वालिटी बिफोर लॉ म्हणजे कायद्यासमोर सर्व समान, कलम 14 नुसार. कलम 15 मध्ये प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन किंवा भेदभावास प्रतिबंध आहे, पण मूलभूत हक्कामध्ये डिटेलमध्ये पाहूया. ॲबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी, आर्टिकल 17 म्हणजे अस्पृश्यता निवारण. हे सिविक किंवा नागरी समानता भारतामध्ये प्रस्थापित करण्याचा उद्देश आपला संविधान ठेवतो. नंतर राजकीय समानता, यात युनिव्हर्सल एडेड सफरेज किंवा सार्वत्रिक प्रौढ मतदान असं तत्व आपल्या संविधानामध्ये निहित करण्यात आलं आहे. अँड नो एक्सक्लुजन फ्रॉम इलेक्ट्रोल रोल. मतदान यादीमध्ये कोणालाही वगळता येणार नाही. जर तो भारतीय नागरिक असेल तर, परकीयांना नाही बरं. कारण की तुम्हाला माहिती असेल की सध्या SIRची ॲक्टिव्हिटी सुरू आहे आणि त्याच्या अंतर्गत जे परकीय नागरिक आहेत त्यांना मतदान यादीतनं वगळण्याचा प्रयत्न केला जात आहे. इकॉनॉमिक, इक्वल पे फॉर इक्वल वर्क अँड राईट टू लाईव्हलीहूड. इथं आर्टिकल 39 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमधला आहे की समान कामासाठी समान वेतन दिलं जाईल. तर मित्रांनो हे इक्वालिटी बाबतचा कॉन्सेप्ट होता. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे फ्रेटर्निटी किंवा बंधुत्व. याच्यामध्ये डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल अँड युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन हे तत्व अभिप्रेरित आहेत. म्हणजे प्रत्येक नागरिकाला सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार आहे आणि देशाची एकता आणि अखंडत्व हे पण महत्त्वाचे आहे. याद्वारे सेन्स ऑफ ब्रदरहूड प्रमोट केला जातो आणि ते सिंगल सिटिझनशिप किंवा एकरी नागरिकत्वाद्वारे आपल्याला तो तत्व आपल्या संविधानामध्ये दिसून येतो. या 2 फोल्ड पर्पज आहेत. पहिले इंडिव्हिज्युअल डिग्निटी recognizes the sacredness of the human person furthered by fundamental duties article 51A की प्रत्येक व्यक्ती जो आहे तो सेक्रेड आहे आणि त्याला कर्तव्य सुद्धा आहे. ते कर्तव्य आपण 42वी घटना दुरुस्ती करून संविधानमध्ये कलम 51A मध्ये ऍड केलेत. घटनेचा भाग 4 आहे. नंतर युनिटी अँड इंटिग्रिटी इन्शुअर्स नॅशनल इंटिग्रेशन बाय ओव्हरकमिंग कम्युनलिझम. म्हणजे धर्मांधता सोडून देशाचं अखंडत्व एकत्व घडवणे किंवा प्रांतवाद, जातीवाद यासारख्या ज्या नॅरो माइंडेडनेस आहेत त्याला संपुष्टात आणणं. द वर्ड इंटिग्रिटी वॉज ऑल्सो ॲडेड विथ द 42nd अमेंडमेंट ॲक्ट. म्हणजे 42वी घटना दुरुस्ती करून मित्रांनो हा शब्द पण संविधानामध्ये ऍड करण्यात आला आहे. डॉक्टर B.R. आंबेडकर स्टेटेड दॅट लिबर्टी, इक्वालिटी अँड फ्रेटर्निटी फॉर्म अ युनियन ऑफ ट्रिनिटी. यू कॅन नॉट डायव्हर्स वन फ्रॉम दी अदर. लिबर्टी, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व हे तिन्ही जे शब्द आहेत ते युनियन ऑफ ट्रिनिटी आहेत आणि या तिघांना तुम्ही एकमेकांपासून विलग करू शकत नाहीत असं डॉक्टर B.R. आंबेडकर यांचं म्हणणं आहे. आता युनियन ऑफ ट्रिनिटी हा डॉक्टर B.R. आंबेडकर यांचा विजन आहे. कोर फिलॉसॉफी ती म्हणजे सोशल डेमोक्रेसी आहे, सामाजिक लोकशाही. द फाउंडेशन पॉलिटिकल डेमोक्रेसी इज अनसस्टेनेबल विदाउट सोशल डेमोक्रेसी ॲट इट्स बेस. राजकीय लोकशाही कधीही सक्सेसफुल होऊ शकत नाही
किंवा अशाश्वत राहते जर सोशल डेमोक्रेसी किंवा सामाजिक लोकशाही प्रस्थापित झाली नाही तर. डेफिनेशन आहे अ वे ऑफ लाईफ दॅट रिकग्नाइज लिबर्टी, इक्वालिटी अँड फ्रेटर्निटी ॲज इनसेपरेबल प्रिन्सिपल. की लिबर्टी, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व हे एकमेकांपासून सेपरेट करता येत नाहीत, इंटरडिपेंडंट आहेत. Dr. Ambedkar argued that these principles form a trinity diverse one from other is to defeat the very purpose of democracy. आणि जो लोकशाहीचा जो पर्पज आहे, उद्देश आहे, तोच पराभूत होऊन जाईल जर तिघांना वेगळं केलं गेलं तर. संबंध पाहूया आपण यांचं. लिबर्टी विदाउट इक्वॅलिटी जर असेल तर, समानतेशिवाय जर स्वातंत्र्य असेल तर, इट प्रोड्यूस द सुप्रिमसी ऑफ फ्यू ओव्हर द मेनी. अनेक लोकांवरती काही लोकांचं प्रभुत्व याद्वारे निर्माण होईल. नंतर इक्वॅलिटी विदाउट लिबर्टी म्हणजे समानता आहे पण स्वातंत्र्य नाही आहे. याच्याद्वारे इंडिव्हिज्युअल इनिशिएटिव्ह संपतील आणि क्रिएटिव्हिटी संपुष्टात येईल, जसं चायनामध्ये घडते. नंतर विदाउट फ्रेटर्निटी जर बंधुत्व नसेल तर, लिबर्टी अँड इक्वॅलिटी वुड नॉट बिकम अ नॅचरल कोज ऑफ थिंग्स. त्याद्वारे स्वातंत्र्य आणि समानता जी आहे ते प्राकृतिकरित्या चालू शकणार नाही. दे वुड रिक्वायर इन्फोर्समेंट बाय लॉ रॅदर दॅन बिंग वे ऑफ लाईफ. आणि लिबर्टी अँड इक्वॅलिटी जी असेल ती कायद्यावर लागू केली जाईल, ती वे ऑफ लाईफ त्या देशामध्ये बनू शकत नाहीत. आता नेक्स्ट जो कन्सेप्ट आपल्या समोर येतो तो म्हणजे अमेंडेबिलिटी ऑफ द प्रिएम्बल. आपल्या घटनेच्या सरनामामध्ये दुरुस्ती होऊ शकते का, याच्याबद्दल आपण जे सुप्रीम कोर्टने काय निर्णय दिले त्याला आपण अभ्यासूया. याच्यामध्ये सर्वात पहिला जो जजमेंट आहे तो म्हणजे बेरुबरी युनियन खटला 1960. बेरुबरी युनियन ही एन्क्लेव्ह होती भारत बांगलादेश सीमेवरती किंवा पूर्वीच्या ईस्ट पाकिस्तान सीमेवरती, आणि त्या ट्रान्सफर करायचं होतं तर तेव्हा रेफर करण्यात आली होती केस. तर सुप्रीम कोर्टने सांगितलं ओरिजिनली हेल्ड दॅट प्रिएम्बल इज नॉट पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्यात म्हटलं की प्रिएम्बल घटनेचा भाग नाही आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही, कॅन नॉट बी अमेंडेड. परंतु फायनल रुलिंग आली केशवान भारती केस 1973 मध्ये, आणि कोर्टने आपली सुरुवातीचा जे निर्णय होता त्याला त्यांनी परटलं किंवा ओव्हररूल केलं आणि त्यात म्हटलं की प्रिएम्बल इज इंटिग्रल पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आणि आर्टिकल 368चा वापर करून तुम्ही त्याच्यामध्ये दुरुस्ती सुद्धा करू शकता. आणि मित्रांनो आपल्याला माहिती आहे की 42वी घटना दुरुस्ती करून प्रिएम्बलमध्ये 3 शब्द ऍड करण्यात आले, ते म्हणजे सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. हे SSI हे 3 शब्द 42व्या घटना दुरुस्तीद्वारे टाकण्यात आले आहेत. परंतु कन्स्टंट याच्यामध्ये कसे तो म्हणजे की अमेंडमेंट करता येईल, परंतु बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन जी केशवान भारती केसमध्ये आली त्याच्या पलीकडे जाऊन घटना दुरुस्ती करता येणार नाही. ओरिजिनल प्रिएम्बल सॉव्हरेन डेमोक्रेटिक रिपब्लिक होतं आणि 42व्या घटना दुरुस्तीनंतर ते झालं सॉव्हरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक. आणि नॅशनल युनिटी शब्द होता, युनिटी ऑफ द नेशन, त्या ठिकाणी युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन हे शब्द टाकण्यात आले. म्हणजे सोशलिस्ट, सेक्युलर, इंटिग्रिटी हे शब्द 42वी घटना दुरुस्ती करून संविधानमध्ये ऍड करण्यात आले आहेत. आता प्रिएम्बल घटनेचा भाग आहे की नाही हा प्रश्न पडतो. तर पहिलं बेरुबरी युनियन खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं होतं की नॉट अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाचा भाग नाही. डिफाईन ॲज अ की टू द माइंड्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मेकर. संविधान निर्मात्यांची माइंड उघडणारी ती चावी आहे, बट नॉट अ सोर्स ऑफ सबस्टॅन्टिव्ह पॉवर. म्हणजे त्यात मूळ अधिकार कोणताही प्राप्त होत नाही सरकारला किंवा अभिसत्तेला, असं त्या खटल्यात सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं. पण तू केशवान भारती केसमध्ये त्यांनी अर्लियर रुलिंग ओव्हररूल केली आणि त्यात म्हटलं की इट इज पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, आणि त्यात म्हटलं की एक्स्ट्रीम इम्पॉर्टन्स आहे आणि ते सुद्धा बेसिक स्ट्रक्चर किंवा घटनेच्या मूळ गाभ्याचा भाग आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने केशवान भारती खटल्यात म्हटलं. नंतर LIC ऑफ इंडिया केस 1995 मध्ये म्हटलं की इंटिग्रल पार्ट आहे संविधानचा, आणि 1973 जो वर्डिक्ट होता केशवान भारतीचा त्याला रिफॉर्म केलं, सपोर्ट केलं, स्टेट केलं की इंटिग्रल अँड बाइंडिंग पार्ट म्हणजे तो अंतर्भूत आणि लागू होणारा भाग आहे, इंटरप्रिटेशनसाठी लागू होणारा भाग आहे, असं मत LIC ऑफ इंडिया केसमध्ये सुप्रीम कोर्टने दिला. आता नेक्स्ट जो कॉन्सेप्ट येतो तो म्हणजे क्रोनॉलॉजी ऑफ सॉव्हरेनिटी टू कॉलनी टू रिपब्लिक. कशा प्रकारे आपल्या इथं सर्व चेंजेस झाले. 1947 पर्यंत भारत एक कॉलनी होता, भारत डिपेंडंट होता ब्रिटिश क्राऊनच्या आधिपत्याखाली. नंतर इंडियन इंडिपेंडन्स 1947 जेव्हा पास झाला तेव्हा तो वसाहती स्वराज्य आपल्याला प्राप्त झाला किंवा डोमिनियन झालं, कारण की ब्रिटिश कॉमनवेल्थ मधलाच भारत एक भाग होता आणि गव्हर्नर जनरलची नियुक्ती ब्रिटिश करत होते, कारण की स्वातंत्र्यानंतर पण 1 वर्ष तर लॉर्ड माउंटबॅटन
भारताचा गव्हर्नर जनरल होता. नंतर माउंट बॅटन गेल्यावरती सी राजगोपालाचारी हे देशाचे गव्हर्नर जनरल 26 जानेवारी 1950 पर्यंत होते. त्यानंतर 26 जानेवारी 1950ला भारत रिपब्लिक झाला आणि तोपर्यंत हेड ऑफ द स्टेट किंग ऑफ इंग्लंड होता आणि गव्हर्नर जनरल नियुक्त करत होता. लिगल बेसिस भारत सरकार कायदा 1935 त्याला मॉडिफाईड फॉर्ममध्ये लागू करण्यात आलं होतं. आणि 26 जानेवारी 1950ला भारताने डोमिनियन लिंक जी होती ती तोडली आणि सॉव्हरेन रिपब्लिक किंवा भारत एक सार्वभौम गणराज्य 26 जानेवारी 1950ला झाला. इंडिया रिमेन्स मेंबर ऑफ कॉमनवेल्थ व्हॉलंटरी. आपण ऐच्छिकरित्या राष्ट्रमंडळ समूहाचे सदस्य आहोत. त्याद्वारे आपली सॉव्हरेनिटी किंवा सार्वभौमत्वाला धोका येत नाही आणि फक्त ते कॉमन एलिजियन्स सिम्बॉलिक आहे, अजून काही नाही. पाकिस्तान डोमिनियन 1956 पर्यंत होता बरं, पण भारताचा डोमिनियन स्टेटस लगेच संपला होता. काही देशामध्ये डायरेक्ट डेमोक्रेसी असते, जसं स्वित्झर्लंड सारखा देश. या देशामध्ये डायरेक्ट डेमोक्रेसी आहे आणि तिथं सुप्रीम पॉवर हे नागरिकांकडे असतं. याच्यामध्ये नागरिक जे असतात ते प्रत्येक निर्णयामध्ये सहभागी असतात. भारताचा विचार केला किंवा अमेरिका सारख्या देशाचा विचार केला तर आपल्या इथं इनडायरेक्ट डेमोक्रेसी किंवा अप्रत्यक्ष लोकशाही आहे. फक्त फरक इतका आहे की अमेरिकेमध्ये अध्यक्ष प्रणाली आहे, प्रेसिडेन्शियल सिस्टम, आणि भारतामध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे. याच्यामध्ये नॉमिनल एक्झिक्युटिव्ह आणि रिअल एक्झिक्युटिव्ह किंवा वास्तविक प्रमुख आणि नाममात्र प्रमुख हे वेगळे असतात. जसं आपले राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख आहेत, सेरिमोनियल हेड ऑफ द स्टेट आहेत, आणि पंतप्रधान हे वास्तविक प्रमुख आहेत किंवा डिफेक्टो हेड ऑफ द स्टेट आहेत, आणि राष्ट्रपती डिज्युअर हेड ऑफ द स्टेट आहेत. अमेरिकेचा विचार केला तर डिफेक्टो आणि डिज्युअर हेड ऑफ द स्टेट एकच व्यक्ती राहतो, तो म्हणजे अमेरिकेचा राष्ट्रपती. तर हा मेजर फरक तुम्हाला इनडायरेक्ट डेमोक्रेसी किंवा प्रातिनिधिक लोकशाही किंवा रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीमध्ये दिसून येतो. तर स्वित्झर्लंड सारख्या देशामध्ये इथं महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी, जरी देशात इतर प्रतिनिधी निवडले जात असतील तरी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी नागरिक आपली भूमिका बजावतात. तर पहिला कन्सेप्ट जे वापरतात तो म्हणजे रिफरेंडम, अ प्रोसिजर वेअर प्रपोज लेजिस्लेशन इज रेफर्ड टू द इलेक्टोरेट फॉर सेटलमेंट बाय डायरेक्ट वोट. म्हणजे कोणताही महत्त्वाचा विषय जर असेल तर त्याच्यामध्ये इलेक्टोरेट किंवा नागरिकांना मतदानासाठी प्रेरित केलं जातं आणि तिथनं मग डिसाईड केलं जातं की काय निर्णय घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट ते म्हणजे इनिशिएटिव्ह. नागरिक स्वतःहून पण कोणताही विधेयक प्रपोज करू शकतात आणि त्यात कायद्यात तो रूपांतरित होऊ शकतो. रिकॉल, एखादा प्रतिनिधी जर योग्य प्रमाणे काम करत नसेल तर 25% नागरिक त्याच्याबद्दल साईन करून देतील की याला आम्हाला रिमूव्ह करायचं आहे, आणि अल्टिमेटली नंतर मतदान होईल आणि मतदान झाल्यानंतर त्याला रिमूव्ह पण केलं जाऊ शकतं. याला म्हणतात रिकॉल. नंतर येतं प्लेबिसाईट. याच्यामध्ये पब्लिक ओपिनियन किंवा लोकांचं मत जाणून घेतलं जातं आणि जे महत्त्वाचे पब्लिक इम्पॉर्टन्सचे विषय असतात, जसं मे बी टेरिटोरियल डिस्प्यूट, सीमेचा वाद वगैरे असेल, तर त्यासाठी प्लेबिसाईट सारख्या संकल्पनेचा वापर केला जातो. तर इनडायरेक्ट डेमोक्रेसी आपण मी पहिलेच तुम्हाला एक्सप्लेन करून टाकले. पीपल हे रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधी निवडतात आणि त्यांच्याकडे सुप्रीम पॉवर असतो, तेच कायदे बनवतात. पार्लमेंटरी सिस्टम भारत आणि UK मध्ये एक्झिक्युटिव्ह इज पार्ट ऑफ द रिस्पॉन्सिबल टू दी लेजिस्लेचर. कलम 74-75 यासाठी महत्त्वाचा आहे. आणि जे कार्यकारी मंडळ असतं ते कायदा मंडळाला जबाबदार असतात. ड्युअल एक्झिक्युटिव्ह असतात, नाममात्र प्रमुख राष्ट्रपती म्हणजे डिज्युअर हेड ऑफ द स्टेट आणि वास्तविक प्रमुख म्हणजे पंतप्रधान. दुसरी प्रणाली येते ती म्हणजे प्रेसिडेन्शियल सिस्टम, जी अमेरिकेत आहेत, ज्यात स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ पॉवर, ज्यात एक्झिक्युटिव्ह इज नॉट रिस्पॉन्सिबल टू दी लेजिस्लेचर. कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला जबाबदार नसतात. अमेरिकन प्रेसिडेंट हे कायदे मंडळाला जबाबदार नसतात, उत्तरदायी नसतात किंवा ते जाऊन बसत पण नाही तिथं. सिंगल एक्झिक्युटिव्ह असतात, प्रेसिडेंट, दोन्ही हेड ऑफ द स्टेट आणि गव्हर्नमेंट दोन्ही असतात. भारताचा विचार केला तर हेड ऑफ द गव्हर्नमेंट प्राईम मिनिस्टर आहेत, हेड ऑफ द स्टेट राष्ट्रपती आहेत. नंतर सोशल आणि इकॉनॉमिक डेमोक्रेसी ही संकल्पना आपण का स्वीकार केली? डॉक्टर आंबेडकर एम्फेसाइज दॅट पॉलिटिकल डेमोक्रेसी इज हॉलो विदाउट सोशल डेमोक्रेसी. लिबर्टी, इक्वालिटी, फ्रेटर्निटी हे खूप महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत. आणि इकॉनॉमिक डेमोक्रेसी आपल्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये रिफ्लेक्ट होते. तर मित्रांनो, हे होतं आजचं लेक्चर, ज्याच्यामध्ये आपण प्रिएम्बलची सर्व तत्वप्रणाली डिस्कस केली आहे. पुन्हा भेटूया कोणत्या तरी नव्या टॉपिकवरती. तोपर्यंत धन्यवाद.